वैतागलाय शेतकरी, त्यांच्या पक्षाचा सुद्धा वैतागलाय. आणि शेतीमालाला कसलाही दर नाही. गेंड्याचे कातडे सरकार शेतकरी विरोधात आहे सगळं सरकार. तर भरणे मामांनाही माझं सांगणं आहे की मी कर्ज कसं फेडणार, आत्महत्या करण्याची वेळ आली माझ्यावर. पालकमंत्री म्हणते ती टेंट पाहिजे रोहितदादांची, काय वाटतं? तुम्ही बसून बघा ना म्हणा पालकमंत्री, आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. सर सकट 2 लाख रुपये कर्जमाफी करावी ही आमची विनंती. कारण कर्जमाफी केली ती केलीच नाही अजून, केलीच नाही ना. म्हणते की केली नाही केली नाही. जी माटी लावली ती योग्य आहेत का? काहीच योग्य नाही ते. हा, खताचे भाव पाना काय दिल्या भेटत नाही. हा. सोयाबीनचे पाना पहिले 4,000 निघली, आज 8,000 रुपये आहे. काय करावं शेतकऱ्यांना फाशी घ्या. कर्जमाफीचा फायदा झाला नाही. काहीच नाही, हा. कळून नाही फायदा झाला. कुणाला झालाय फायदा मग त्याचा? फायदा ज्याच्याला इथे काही नाही त्याला फायदा आहे, आणि शेतकऱ्याचा काय फायदा आहे. सगळं गेलं आणि महागाई झाली. आता तर रोहितदादा उपोषणाला बसले, त्याच्यासाठी उपोषण त्यांचा सरकार काय त्याचा विचार करते असं वाटलं? विचार करेल असं आता काय सांगावं त्याची इच्छा. जर नाही जर विचार केला सरकारनं तर काय होईल? नाही आंदोलन चालूच नाही. रस्त्यावर नाही जातील आता, तर शेतकरी बसतील आता. शेतकरी हेच विनंती आमची की कर्ज माफ व्हा. काय वाटतं तुम्हाला कर्जमाफीबद्दल? कर्जमाफीचा तर काय मला नाही वाटत सरकार निर्णय घेईल. आता रोहितदादा तर उपोषणाला बसले, बसल्यात उपोषणाला, पण रस्त्यावर उतरावं लागलं. रस्त्यावर उतरावं लागेल. गेंड्याचे कातडे सरकार हे निर्णयच घेऊ शकत. सोलापूर हे फक्त व्यापाऱ्यांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी. पालकमंत्री म्हणते ती टेंट पाहिजे रोहितदादांची, काय वाटतं? तुम्ही बसून बघा ना म्हणा पालकमंत्री, आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. हा. हा, तुम्ही बघा म्हणा, एक दिवस बसा, अन्न त्याग करा, मग तुम्हाला कळन तंटबाजी. जर झाली तर तुटणारच नाही. हा. तो कशाला मरेलही भेट नाही. मग एक तर शेतकरी जे की होत नाही, झाली जी तुटणार नाही, तो मरेलही भेट नाही. शेतीमालाला दर आहेत का? हा, शेतीमालाला दर आहेत का? काहीच नाही. शेला माळ काय भाव आहे. काय म्हणताय? सोयाबीनला आणि तुरीला 6,000 कोणी विचार नाही. आता माझ्या घरात सोयाबीन पडून आहे, तूर सोयाबीन दोन्ही धान्य पडून आहेत. मक्याला सुद्धा दर नाही. मका दुसऱ्याला उसने देऊन टाकली, कीड लागायला लागली म्हणून. आणि बोगस बियाणं लागलं लक्ष्मी कृषी केंद्र महोद यांच्याकडून 50,000 नुकसान झालं. कृषी मंत्री म्हणे की खटला गुन्हा दाखल करा. माझं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे, बोगस बियाण्याला आळा बसत नाही. बोगस बियाणे कॅप्सूल नावाच्या कंपनीनं बोगस बियाणं दिलं, उगवलं नाही. कृषी केंद्रवाल्यानं काय हे दिलं नाही. त्याचं त्यांच्याकडे वर देतो म्हणे पावत्या काढून घेतल्या आणि काही दिलेलं नाही. आता ते कृषी मंत्री म्हणते गुन्हा दाखल करा. तर भरणे मामांनाही माझं सांगणं आहे की मी कर्ज कसं फेडणार, आत्महत्या करण्याची वेळ आली माझ्यावर. 2 लाख रुपये कर्ज आहे, 50,000 तर इथंच नुकसान झालं. आता पाऊस तर नाहीच नाही, इथून पिकं यायची, ते कशावर करायची? घरातला माल तर घरातच आहे. आता पुढे उगवतं कसं करायचं? आणि बियाणं तरी तिथे बियाणंवाल्यानं 2 बॅगा दे तुम्हाला, ते हलक्या भारी देनाच. माझ्या घरी पिकतंय का मानाला? ही माझं शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलेलं आहे. करा गुन्हा दाखल आणि मला बियाणंच तेवढं द्या, बाकी राहू द्या. काय द्यायची मटेरियल नाही तर 50,000 नुकसान झाले. आणि शेतीमालाला कसलाही दर नाही, अजिबात दर नाही. त्यांनी जाहीर केलंय. मग खरेदी का बंद? तूर खरेदी बंद आहे, सोयाबीन खरेदी बंद आहे. आणि आयात करतात. आयात कशासाठी करताय? इथं दुप्पट उत्पन्न करताय आमचं तुम्ही. कशासाठी? कांदा आयात करताय, सोयाबीन आयात करताय, तूर आयात करताय. इथं पिकलेलं काय करायचं? कोणाला द्यायचं? घ्यायला कोण तयारच नाही की. आता 6,000 मागतात, कसं द्यायला पाहिजे? आता पडून आहे माझ्यात. मग बादशाह हातावर शिवाजी महाराजांना तुरी दिल्या, या सरकारच्या हातावर तुरी द्या शेतकऱ्यांनी, म्हणजे ती बरं पडल. काय मोदी साहेबांनी सांगितलं उष्णतेची लाट आहे, बाहेर निघू नका. चालतं का शेतकऱ्यांनी बाहेर ना निघून? उष्णतेची लाट, त्याच्यानंतर कोरोनात लाट आहे, बाहेर निघू नका. मग काम कधी करायची? शेतकऱ्यांनी काय पिकवायचं? कशी लेकरं शिकवायची? सरकारचं कर्जमाफीचा फायदा झालाच नाही. झाला मागल्या काळात 19 सालाला. मग ते आता धरून चालतंय का? आता झालाय का फायदा? काय कुठं आटे ह्यात होत बसतच नाही, त्यात बसतच नाही. या एवढ्या जाचं गाठी द्या. मोकळ्या मनानं जर कर्ज माफ करायचं कर्जच माफ करा. पवार साहेबांनी धान्य आयात कवा केलं? 72 सालाला. हे शेतकरी उपाशी मारायला लागले दुष्काळात. यांनी कवाही आयात करतात आणि दर पाडतात. ही व्यापारी कुत्रे जगवण्याशिवाय यांचा उद्योगच नाही.
त्या सरकारनं शेतकरी विरोधात आहे सगळं सरकार. या लाडक्या बहिणीला दिलंय काय ते देते ती, आणि त्याला पिशवी 165 वर गेली. मीठ 30 रुपये किलो विकले गेले मीठ. मग कसं जगायचं कुटुंबाने? कर्जमाफी दिली आहे ती योग्य आहे का? आता जी कर्जमाफी दिली सरकारनं योग्य आहे का? योग्य नाही, असे फसवणूकच होते या नेहमीप्रमाणे. आणि काही योग्य नाही, नुसते फसवणूक आहे, समजूत काढायचे. केळीचे नुकसानकी भरपूर झालेले आहे, ऊस गेले, शेतकऱ्याची लय अडचण आहे. काही कर्जमाफी नाही ना काय नाही, नुसतं फसवणूक करते ते ना असं गोड बोलते. कुठलं काय आहे, भरपूर नुकसानकी झालेलं आहे. आम्ही गोंदीवरनं आलोया, इंदापूर तालुका गोंदी. आणि रघु दादाचा आमचा संबंध चांगला आहे, ओळख. आणि आम्ही त्यांचं काम केलेलं आहे तुतारीमधनं. ओळख आहे म्हणून आला काय कर्जमाफी मिळावी म्हणून आला? आणि सगळ्याच कामाने आलेलं आहे इथं. हो, आणि भेटणं झालं, पण योग्य काहीतरी काम व्हावं आणि निर्णय लागावा. नाव काय आणि आपण इथं कशासाठी आलाय? माझं नाव राम मते, मी एक शेतकरी आहे. इथं रोहित पवारने जे हे केले अन्न त्या उपोषण केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आलोय जामखेडवरून. सरकारने तर कर्जमाफी दिली आहे, रोहित दादा का बसले? सरसकट कर्जमाफी जरी दिली असली तरी 2019 मध्ये जे काही केले त्यांनी त्यात बदल करावा. 50,000 रुपये नको आहेत आम्हाला. त्याच्यामध्ये पूर्ण शेतकरी सरसकट बसले पाहिजेत. तर पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात की बाबा रोहित दादा बसले ती एक्सटेंट पाहिजे, काय म्हणतात ते म्हणतात की उपोषणावर उठा. बसले ती एक्सटेंट पाहिजे म्हणून बसले? नाही ना, स्टंट बाजी नाही, ते शेतकऱ्यांच्या हितासाठीच बसले. कर्जमाफीसाठी रोहित दादा बसले आपलं काल बी होतो की काल बी होतो. कर्जमाफी तर दिले म्हणजे रोहित दादा कसं काय बसले? 1224 झाले आणि आमचा ऊस हाय त्या दराचं 10 वर्ष आहे. आणि कांद्याला 20 तुम्ही 2000 बांधील केलं का नाही, आणि काल 1.5 रुपयावर कांदा आणलाय. परवडतं का? काय परवडतं? आमच्या शेतकरी लागली रानात मराला उन्हात असतं. 3 महिने ऊन आहे सारखे रानात, पाणी नाही, काय नाही, पाऊस नाही, काय नाही, काय करायचं? पालकमंत्री तर रोज पंढरपूरला आहेत. काय पालकमंत्री त्याला काय ती पंख्याखाली आरामशीर असते. पालकमंत्री असला काय, पंतप्रधान असला तर काय, त्यांनी जनतेचा कोणी विचार केलाय का? पालकमंत्री म्हणतात की आता रोहित दादा बसलेत म्हणजे स्टंट पाहिजे. पालकमंत्री म्हणतात रोहित दादा बसलेत ना उपेंडला स्टंट पाहिजे म्हणतात. कसे जातं त्याला? त्यांच्याच गावचा पालकमंत्री आहे. अहो सगळं ही काय 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 खरं नाही या राज्यात. हे पहिले रामराज्य होऊन गेले, ते राज्य आमचं वेगळं होतं. आम्ही काठीला जर सोनं बांधलं तर कोणाची टाप नव्हती घ्यायची. आता खिशातनं लुबाडून न्यायला लागली. आता काय करायचं शेतकऱ्यांनी? सरकारी अजूनही उसाचं आज ज्येष्ठ महिना आहे नाही, ज्येष्ठ मागल्या ज्येष्ठ मध्ये 2 वर्ष झालं ऊस लावलेला, त्याचं बिल अजूनही नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी? 2 वर्ष झालं ऊस लावून त्याला खत पाणी घालून ऊस कारखान्याला गेल्या वर्षी घालवला, त्याची बिल अजून नाही. काय करायचं? आता पाऊस पुढे नाही, आता पाऊस पडणार काय? लय अवघड झालंय, लय परिस्थिती. लाईट तर देते का? काय झालं की आता मग कालच्या 1 तारखेपासून 4-5 तासावर लाईट आली. 4 तास शेतीने 2 तास कपात केली, चालली त्यांच्याकडे. कुठे जाते वीज? वीज कुठे जाते? चोरून जाते. कुठे जाते? कारखानदाराला. कंपन्या पैसे देतात, तिथं शेतकऱ्याचं सगळं वाटोळ करून टाकलं. शेतकरी कुणासाठी पिकवतोय? शेतकरी आता ते सगळं जर आमचा शेतकऱ्याचा जर मालक असता तर त्याला कोण विचारतोय? शेतकऱ्याचा मालक कोण नाही हो. आमच्या शेतकऱ्याची इतकी झाल्यावर एक दिवस तुम्हाला बाकीच्याला अन्न आणि पाणी मिळणार नाही एवढं देणार. पण आमच्या शेतकऱ्याची इतकी होत नाही म्हणून आम्ही मागं पडलोय. आज भगवंत काय करेल ते करेल ते. आम्ही बी शेतकरी काय असं की 3 वर्षात एकदा दुष्काळ येतोय, जळून जातोय. आता ह्यांदा बी दुष्काळच आहे, काय करायचं? आज पालकमंत्र्याच्या नात्यानं पंढरपूर म्हणजे एक दक्षिण काशी आहे. ह्या ठिकाणी पालकमंत्र्यानं जातीवंत नसल्यामुळे ह्या ठिकाणी आले नाहीत पालकमंत्री. पालकमंत्र्याचं काम आहे त्या ठिकाणी भेट देणं. पालकमंत्री इलेक्शन मध्ये गुंग आहे, काम करते पालकमंत्री, 24 तास काम करते. पण आज रोहित दादा शेतकऱ्यासाठी, कांद्यासाठी आणि कर्जमाफीसाठी आलेला आहे माणूस. आज पाण्याची अवस्था नाही, पाणी पिण्याची बिकट परिस्थिती, ह्याचं नियोजन पालकमंत्री करत नाही. पालकमंत्र्याला येऊन जाऊन इलेक्शन शिवाय धंदाच नाही. पालकमंत्र्यामुळे तर पाऊस गेलेला आहे. ज्या काही सरकारने 2019च्या अटी आहेत त्या लवकरात लवकर काढावं व रोहितदादांचे उपोषण थांबवावे हे राज्य सरकारला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो.
आणि थांबतो. माढा तालुक्यात उंदर गाव आहे. आज 6 महिन्यापूर्वी जे पूर परिस्थिती आली होती ती ऊस 5 एकर ऊस गेला, शेत उठून गेली, त्याचे पैसे मिळाले नाहीत, शेताचे तर पैसे मिळाले नाहीत. आमदार हे काय करतात आज सांग. माढा तालुक्यात नेतृत्व आहे. आज तरी शेतकरी आज रखुंडीला आलाय. मुलाबाळांनी काय करायचं. आज एका मुलीचं लग्न दुसऱ्या मुलीचं लग्न आज जमवायचं, काय परिस्थिती आहे. तरी सरकारने ही सरसकट कर्जमाफी करावी. आणि ही पवार घराणं जे आहे ते आज पवार घराणं म्हणजे साधन आहे की माझं मामा आज बारामती तालुक्यात आहेत माळेगाव मध्ये. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे कार्यकर्ते झटत आहेत आणि त्यांचाच विजय होणार आहे. ही काळ्या रेगड दगडावरची रेग आहे. कर्जमाफी ही ह्यांनी जी जाहीर केली ना ती जून पूर्वी ही निवड फसवी वाटते. मी म्हणतो माझंच कर्ज 2,30,000 आहे. हा ते काय म्हणतात पहिले 30 भरा आणि नंतर 2 म्हणजे हे बँका सुधारायचं काम झालेलं. शेतकऱ्या बाबतीत काही नाही. म्हणजे आज 30 रुपये नाही हो, 30,000 भरायचे कुठून आणि नंतर 2 लाख म्हणजे देणं नाही. आता ती भाषेचं बोललं तर ती चौकट जाण्याचं माझ्याकडे लय भाषा शैली वेगळ्या वेगळ्या आहेत, लय पुढच्या, पण काय नाही कामाचं नाही. त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. लोक रस्त्यावर उतरतात. दादा आताच म्हणले काय आजचे दिवस बघू, मला वाटले सकाळपर्यंत बघू रस्ते बिस्ते कुठं काय काय करतात लोक, काय नाही. वैतागलाय शेतकरी, त्यांच्या पक्षातला सुद्धा वैतागलाय, बाकीचं वैतागलाय, पण भाजप सुद्धा वैतागलंय. यांना कुठतरी गाठा बोळीत. आज अन्नदाग केलं करून जर सरकारला जाग नाही, सरकारला जाग कधी म्हणजे कधी येईल असं वाटतं. काय नेपाळ होईल, नेपाळ सारखं करावं लागेल तर यांची जाग जाईल. काय करावं लागेल. आंदोलन, तीव्र आंदोलन. कसलं आंदोलन म्हणताय. तीव्र आंदोलन करावं लागेल. एकदम जबरदस्त. जर या सरकारला नाहीच जागा आली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्ता रोको जागोजागी करावं लागेल. तेव्हा या सरकारला मराठा आरक्षणाला कशी जागा आली तसे या शेतकरी संघटनेला सुद्धा आता या आंदोलनाला जाग यायला पाहिजेत अशी मी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब, असं तुम्ही तरी शेतकऱ्यांबद्दल असं स्टंटबाजी रोहित पवार जे म्हणतात तुम्ही स्टंटबाजी करताय, ही स्टंटबाजी नाही. तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत. 1917ला आणि 19ला जी कर्जमाफी केली त्याच्यात उर्वरित जे शेतकरी बसले नाहीत त्यांचा सुद्धा समावेश करून सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करावी ही आमची विनंती.